राज्याचे निवडणूक आयुक्तपदी कोणाची नियुक्ती होणार याबाबत सध्या जोरदार चर्चा आहे। विद्यमान मुख्य आयुक्त UPS मदान यांचा कार्यकाळ 4 सप्टेंबरला संपणार आहे। निवडणूक आयुक्त पदासाठीच्या नावांची शिफारस राज्य सरकार हे राज्यपालांकडे करते आणि राज्यपाल त्यांची नियुक्ती करतात अशी पद्धत आहे। माजी मुख्य सचिव नितीन करील, अतिरिक्त मुख्य आयुक्त राजगोपाल देवरा, वैद्यकीय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे हेही स्पर्धेत असल्याचे म्हटले जात आहे। या पदासाठी जवळपास 12 आजी-माजी IAS IPS अधिकाऱ्यांनी अर्ज केले आहेत। त्यातच महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव सुजाता सौनिक यांचेही नाव जोरदार चर्चेत आहे। सुजाता सौनिक यांची मुख्य सचिवपदी नियुक्ती 30 जून 2024 रोजी करण्यात आली होती। सुजाता सौनिक यांचा मुख्य सचिव पदाचा 10 महिन्याचा कार्यकाळ अद्याप बाकी आहे। निवडणूक आयुक्तपदी साधारणतः निवृत्त IAS अधिकाऱ्यांची नेमणूक केली जाते। तथापि त्या निवडणूक आयुक्त झाल्या तर त्या या पदावर येणाऱ्या त्या दुसऱ्या महिला असतील। याआधी